सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. आता आपली इकडनं निघायची वेळ झालेली आहे. आपण ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आणि जाताना आपली नेत्रावती आहे. जायचंय म्हणजे आता तर ट्रेनमध्ये बसून इथे आलो. तिकीट बुक केलं आहे, तर घरी तर जायलाच लागेल. ऑफिस आहे तर ते अटेंड करायलाच लागेल. सो आपल्याला इकडनं 10 वाजता निघायचं आहे. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस, नक्की व्हिजिट करा. आणि हा एक होमस्टे पण खूप छान आहे. आम्ही प्रमोट नाही करत आहोत. या म्हणजे आम्ही नक्की येऊ परत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही इकडे प्रमोट नाही करत आहोत. हा पेड रिव्ह्यू नाही आहे. आणि बाकी सगळे काही चार्जेस वगैरे आहेत ते नक्षत्राचा व्लॉग वेगळा असेल तर त्याच्यावर तुम्ही बघा. त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. येतो असं म्हणून आम्ही गुहागरहून निघालो. आता आमची जर्नी सुरू झाली ती चिपळूण स्टेशनच्या दिशेने. इथून जाताना चिपळूण स्टेशनपर्यंत जो रोड आहे तो खूप छान आहे. आसपासचं निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे आणि हे एन्जॉय करत करत आमची जर्नी चालू होती. आजपर्यंत मूड स्विंग्स होतात हे माहिती होतं आणि त्याच्यामुळे लोक कशी वागतात हेही बघितलं होतं. आज पहिल्यांदा आम्ही हा ट्रक स्विंग्सचा एक्सपिरियन्स घेतला. मित्रांनो, याचा ड्रायव्हर फुल टाईट होता, अनकॉन्शियस होता आणि रामपूरच्या घाटात आमच्या ड्रायव्हर दादाने ह्याच्या पाठी कशी गाडी नेली सेफली हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सो फायनली आता आपली पिकनिक म्हणजे शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. आपण चिपळूण स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आपली गाडी आहे नेत्रावती. इकडे एक्सपेक्टेड टाईम 11:38 दाखवतोय, बट ॲज पर ॲप ती 12 o'clockला येणार आहे. आणि आता वाजलेले आहेत 11:24, तर 15 मिनटं अजून आहेत. जर 11:38ला आली तर 15 मिनटं अजून आहेत. आणि आम्हाला अथर्व घाई करतोय, चला चला चला. आणि फायनली आम्हाला रिनोव्हेटेड स्टेशन बघायला मिळालं. लास्ट टाइम मी कुडाळ मिस केलं, कणकवली मिस केलं, रत्नागिरी मिस केलं होतं. आता आम्हाला परत जायला लागेल तिकडे बघायला. तर तुम्हाला चिपळूण स्टेशन दाखवतो आणि आसपासचा परिसर दाखवतो. खूपच छान आहे आणि आता स्वच्छ ठेवणं हे आपल्या हातात आहे. तर तुम्ही चिपळूण स्टेशनला बाहेर आल्यानंतर इकडे समोर रिक्षा स्टँड आहे. आणि हा बघा ना, हा परिसर काही छान केलेला आहे इकडे. हा एकदम एअरपोर्टवाले फिलिंग, म्हणजे त्या लोकांनी एवढं छान केलेलं आहे बघा ना. सगळीकडे एकदम मस्त हिरवळ वगैरे आहे अशी. आणि समोर असे मला दिसत असेल तर इकडचे लोकल ग्रामीण लोकांचं असं घेतलेलं आहे की तिच्या डोक्यावर एक पोती आहे, माणसाच्या हातात असा फणस धरलेला आहे आणि एक फॅमिली आहे अशी जी गावाकडचा फील देत. आणि आंब्याच्या पेट्या आहेत. आय डोंट नो या गोप्रोमध्ये कितपत दिसत असेल, बट तुम्ही इकडे नक्की येऊ शकतात. मगर आहे, वाघ आहे, सांभार आहेत, अशी छोटी छोटी एक काळ्या तोंडाचा माकड आहे समोर. त्या साईडला तिकडे 2 व्हीलरचा पार्किंग स्टँड दिलेला आहे त्यांनी. आणि आय गेस इथपर्यंत गाडी आणू शकतो असं मला वाटतं, कारण त्यांचा असा स्लोप दिलेला आहे. आणि हे बघा, आय डोंट नो, इट्स व्हॉट आय फील. हे बघा, PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हे सगळं त्यांच्या ह्याच्यात आहे. समोर चिपळूण स्टेशन आहे. इकडे पण बघूया जरा. समोर नेत्रावती एक्सप्रेस लावलेली आहे. इकडे कोकणात येणारे पर्यटक आहे, कोकण रेल्वे. तर त्या साईडला तुम्हाला PWDचे पब्लिक कामं करणारे दिसतील. या साईडला पर्यटक दिसत आहेत. इकडे तुम्हाला चिपळूणचा संवत्सडा, चिपळूणचा जो फेमस वॉटरफॉल आहे तो आहे. जुलाई देवी मंदिर आहे, वशिष्ठ नदीचं दर्शन आहे, जो व्ह्यू पॉईंट आहे त्यांचा फेमस, तर तेही त्यांनी इकडे मस्त पेंट केलेलं आहे वॉलवर. तरी थुंकण्याची जागा नाही आहे तुमच्यासाठी. हे लोकांना दाखवण्याचं की चिपळूणचं सौंदर्य काय आहे, चिपळूणचं कल्चर काय आहे ते. आणि हा असा रेल्वे स्टेशनचा भाग. हा अथर्व सुपर एक्सायटेड घरी जायला. तर आता फायनली आमच्या गाडीची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आम्हाला जायचं आहे चालत 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 मागे. A2 आहे, इंजिनपासून 4था, ऑलमोस्ट 8 ते 10 बोगी मागे जायचं आहे. इकडे आम्ही पुढे जायचं आहे. फायनल लॅप आमच्या जर्नीचा, फायनल लॅप तर स्टेशनपासून घरापर्यंतच होईल. लास्ट टाईम कणकवलीवर आलेलो वर्षा आणि भयानक एक्सपिरियन्स होता. होप सो यावेळेला तसा प्रॉब्लेम नाही येणार. आणि चिपळूण स्टेशन हाऊसफुल आहे, हाऊसफुल. सो नेत्रावती एक्सप्रेस आम्हाला ठाण्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे.
येतो. तर फायनली आपण सोडत आहोत चिपळूण स्टेशन. बाय बाय चिपळूण. खूप मजा आली. तर ॲज कम्पेअर्ड टू आमचा लास्ट टाईम नेत्रावती छान आहे. 2 टायर AC आहे आणि सगळं व्यवस्थित वेल सेटल आहे. पब्लिक तशी आरामात झोपूनच आली होती ऑलरेडी, कारण जे आदल्या दिवशीपासून जे बोर्डेड आहेत किंवा जे सकाळी लवकर चढलेत ते सगळेच रिलॅक्स होऊन आलेले आहेत. आम्ही 11:30 वाजता आता चढलेलो आहोत आणि जर टायमावर गेली 3-3:30पर्यंत ठाण्याला पोचायला अजिबात हरकत नाही आहे. सो फायनली आता आपण खेड स्टेशन सोडत आहोत. चिपळूण नंतर पहिला हॉल्ट या गाडीचा खेड आहे आणि आता बघूया अजून कुठे कुठे थांबते, कारण असं बघितलं तर मेन स्टेशन्स तीच आहेत. खेड, चिपळूण, पनवेल वगैरे. 2 मिनिटाचा हॉल्ट आणि आता ट्रेन सुटलेली आहे खेड स्टेशन. एक स्टेशन करत आम्ही ठाण्याच्या दिशेने जात आहोत. मी मुद्दामून बाहेर जाऊन दरवाजावर उभं राहून शूटिंग नाही करत यावेळेला. म्हटलं नको राहू दे. पब्लिकनी बघितलं नाही पण उगाच असे स्टंट मारण्यात काही उपयोग नाही आहे, कारण गोप्रोवरनं शूट होतं आणि गोप्रो महाग आहे. ओ हो भाई साहब, जस्ट लुक ॲट दिस यार. कडकता ना, जर तुम्ही वाया ट्रेन ट्रॅव्हल करत असाल आणि जर तुम्ही टुरिस्ट आहात तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला विचार कराव्या लागतात. वन ऑफ देम इज की कोणती ट्रेन पकडायची. कोकणात जायला प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे अगदी सगळ्यात पहिली जी कोकणासाठी गाडी निघते सकाळी ती म्हणजे तुतारी. तिथपासून अनेक ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन होतात आणि रिटर्न येताना म्हटलं थोडंसं हे होतं. कुठली गाडी आपलं कसं जर रिसॉर्ट किंवा तुम्ही होमस्टेज किंवा अशा कुठल्याही हॉटेल्समध्ये उतरणार आहात तर ते सकाळचं चेकआउट असतं आणि सकाळच्या वेळेला सगळ्या लॉंग डिस्टन्स गाड्या येतात जिकडे ऑलरेडी लोक झोपून वगैरे आलेली असतात. मग ते येऊन तुम्ही ॲडजस्ट करा, हे करा. आणि याच गाड्या तुमच्यासाठी ऑप्शन्स म्हणून राहतात आणि दुसरं कुठलाही ऑप्शन पर्याय राहत नाही. नाहीतर मग संध्याकाळपर्यंत थांबा, कसंही टाईमपास करा आणि मग संध्याकाळी तेजस, जनशताब्दी आणि वंदे भारत वगैरे आहेच तुमच्यासाठी. दूरवर पसरलेला सह्याद्री आणि त्याच्यात पायथ्याशी छोटी छोटी गावं आणि त्यातून जाणारा हा रस्ता, गावकरी, हे सगळं आता मिस करणार आहे. समोर दिसतोय तुम्हाला तो आहे मुंबई गोवा हायवे आणि हा पॅच चांगला आहे तसा. इकडे जास्त मचांग नाही आहे बघा. चिपळूण ते रत्नागिरीचा पॅच जरासा खराब आहे, बट अदरवाईज मख्खने रोड. आम्ही या रोडवर ट्रॅव्हल केला, परशुरामला वगैरे जातो ना. तिकडे दाखवतोय आता तुम्हाला पनवेल, मुंबई आणि आंबेट. ओके, एकंदरीत ती ट्रेन ठीकच चालली आहे. मध्ये एकदाच थांबली, ती सुद्धा दुसऱ्या ट्रेनचं क्रॉसिंग होतं म्हणून. तर अदरवाईज इट्स गोईंग गुड. सजेस्ट करू शकतो जर तुम्ही मधून कुठून चढणार असाल, कोकणला भटकंती करायला आलेला आहात, गाडी नाही आहे आणि तुम्हाला या ट्रेनने ट्रॅव्हल करायचं आहे, तर नेत्रावती इज गुड. सकाळचं चेकआउट करा, तुमच्या नियरेस्ट स्टेशनवर या आणि तिकडनं ही ट्रेन पकडा. फक्त त्याचे स्टॉप्स काय आहेत ते बघा, कारण माझ्या मते कुडाळ हॉल्ट आहे, कणकवली नाही आहे बहुतेकीला. थिंक रत्नागिरी असेल आणि मग चिपळूण आहे. तर असे हॉल्ट्स आहेत, बट हे तुम्ही एकदा चेक करा. गोरेगाव रोड. बघा ना, प्लॅटफॉर्मच नाही आहे, वेगळाच प्रकार एकदम स्टेशनचा.
मगासपासून टेन्शनमध्ये होतो की कोणी येत आहे की नाही खाणं देण्यासाठी. बट फायनली माणगाव स्टेशन गेल्यानंतर एक जण आला. तर व्हरायटी होती तशी पनीर चपाती, चिकन फ्राय चपाती, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी. तर आम्ही 3 गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. अथर्वसाठी चिकन फ्राय अँड चपाती. तुमच्याशी बोलता बोलता तो ॲक्च्युली ऑर्डर देऊन पण गेला. तर चिकन बिर्याणी आलेली आहे, व्हेज बिर्याणी आहे आणि आता तो चिकन फ्राय चपाती आणून देतो आहे. तर फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. इकडे व्हेज आहे, चिकन बिर्याणी आहे. त्यांनी ग्रेव्ही दिलेली होती पण मी ग्रेव्ही अथर्वला दिली कारण चिकन फ्राय म्हणजे लिटरली फ्रायचे पीसेस आहे ते. थोडी चपाती कसं काय तो खाण्यावरचा देवाला माहिती. आम्हाला आधी फ्राय वाटलं म्हणजे सुक्का पॅटर्न, बट मग त्यामुळे आम्ही त्याला ही डाळ दिलेली आहे, ग्रेव्हीची डाळ आहे. तो बिचारा आता बसून खातोय. पुलावसाठी असणार. तर आता आमची वेळ खाण्याची. तर ही चिकन बिर्याणी म्हटलंय, राईस आहे फक्त आणि चिकन टाकलंय आणि ग्रेव्ही वेगळी आहे. माझ्या इकडे बस जा थोडा. आणि या साईडला वर्षाची त्यातल्या त्यात बिर्याणी ओके दिसते. समोरला का मसाला भात. बघू जरा वर्ष पुढे घे. खिचडी सारखं वाटतं, चांगलं दिसतंय. सो दिस इज व्हेरी डिसअपॉइंटिंग फॉर शुअर. बघू आता कशी टेस्ट आहे. बिर्याणीमध्ये थोडाफार मसाला असेल पण तसं नाही आहे. मस्त प्लेन राईस आहे, हलकासा मसाला आहे आणि एक चिकनची तंगडी आहे आणि हां ग्रेव्ही दिली त्यामुळे थोडंफार टेस्ट येते. बट अदरवाईज व्हेजमध्ये आम्हाला बरी वाटते. काय 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 याच्यात वाटाणा, टोमॅटो, बीट म्हणजे व्हेजवाल्याला चांदी आहे. ॲक्च्युली ना हे बिर्याणीचं पण चिकन नाही आहे, हे फ्राय केलेलं चिकन आहे ना. म्हणजे जो चिकन फ्राय बनवून करतात तो चिकन त्यांनी भातात टाकून दिले आणि सांगितलं बिर्याणी आहे. ठीक आहे पण ओके टेस्ट. हो जर्नी कंप्लीट करून आपण घरी आलेलो आहोत. आणि यावेळची जर्नी नेत्रावती एक्सप्रेसची बरीच छान होती. को पॅसेंजर्स पण खूप छान होते, लास्ट टाइम सारखे नव्हते. तर एकंदरीत जर्नी छान झाली. थोडीशी दमछाक झाली कारण मग ती प्रत्येक वेळेलाच होते ट्रिपवरनं परत येताना. पण बेसिकली आमचा हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि हा आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे पुढचे व्लॉग असेच बघत राहा. परत भेटू एकदा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.